गरिबी काय पण तेव्हा कुठं मागून घेतो बाई. आता आता नाही माझ्याजवळ दुसऱ्यासारखं भारी दप्तर म्हणून सोडून सांगता समोर मला वाढूचं दप्तर फाटक भाडूचं नाक नव्हतं असं म्हणून चिडवायचं वय. काहीतरी झाले काय झाले काहीतरी झाले. मैं बताती हूँ मीनू. अगं त्या सोनीने भानूको त्याच्या दप्तरावर चिडवलं. भानूचं दप्तर फाटलं आहे ना त्यावर सोनीने चिडवलं भानूको. ये नवरा भानू नको ना रडू ना. सूर्य मावळतो तांदूळ पडतो पण दुसऱ्या दिवशी उगवतो ना गं त्यो. हा मग संपतो ना गं अंधार. म्हणता त्यो परत मावळतोय मग अंधार पडतो ना पुन्हा. हा गा असंच तर असते जगणे. शाळेत पोर बनवत होते अंधार आणि उजेडातला अंतरच असते जिंदगी. अगं कोण म्हणलं तुला बघ म्हणे जगातली लय माणसं गरिबीतूनच मोठी झाल्यात म्हणा. आपण मोठी बदल करता बोल ना बोल ना संपल करा आपली गरिबी. बोल ना बोल ना संपल करा आपली गरिबी. बोल ना संपल करा आपली गरिबी. बोल ना संपल करा आपली गरिबी.
दा ए दा आज शाळेच्या मधूनच काय तासलं गप कर बोल ना काय ते म्हणजे मामाची महिने आठ नाही आली पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात समजेतीच भरतो म्हणून ते नाही ऐकलं का त्यांनी दा 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 ये मामाची म्हणे आहे आपल्या आई बाबा नंतर पण तो तरी काय करणार जातोय ऊस तोडायला तुम्ही तो कसं बस मामी बी म्हणून तरी सांभाळतोय ना आपल्याला नाही जायला पाहिजे लोकांनी ऊस तोडाय त्या ऊस तोडण्यापायी आपल्या आई बाप दोन वर्ष झाली का मान बाप्पा ऊस तोडायला गेलते तिकडे सांगलीकडच्या कारखान्यावर मुखाच्या धाकानं रातच्यालाच कोयता घेऊन गेलते ऊस तोडायला ऊस तोडताना नाग घसला आईला नागाला मारायला गेला बाप्पा त्याला बी चावलं मामा सगळेच होता त्यानं लगेच दवाखान्याला नेलं पण रस्त्यातच मला लय वाईट वाटतं ना की मी तुझ्या शिक्षणाला काय पण मदत करू शकत नाही देवाने मला आग्रह का केला असेल रे आपल्या भावाला देवाने का मारला असेल रे आपण गरीब का आहोत ना मला ही दुनिया दिसत नाही कसं असतं रे गुलाबाचं फुल आणि त्याचं रंग रातच्याला चांदोबा चांद कशा दिसतात रावळ आणि पावसात म्हणत आभाळ इंद्रधनुष दिसतोय असं अर्धगोल असतं म्हणत एकदा कसं दिसतं रे इंद्रधनुष कोणत्या आपली रे तू कसं दिसतोस रे तुझे डोळे कसे आहेत तुझे होठ कसे आहेत तुझा चेहरा कसा दिसतो हे सांगणार आहे का सांगणार आहे का सांगणार आहे म्हणे गुलाबाचं फुल ना गुलाबी रंगाचं असतं तुझ्या गालासारखं आणि ते इतर धनुष्यांचे रंग काय कामाचे ग नुसत्या फळात दिसते पण उतरत आहेत का आपल्या झोपडीवर म्हणा आग आपल्याला काय ग दिसण्याचा आणि जगण्याचा पण
नसती बुजत ती जात त्यातल्या कारण ते गुन्हा असतात अंगात म्हणजे म्हणजे आपल्या आत्म्यात. तुझ्या आईसनी बघितलं अशीच या मुलीनं नसन बघितलं पण आईच्या मांडीवर झोपली अशी नका का वाटली. मी आता माझ्या आईबाला बघितलं नाही. वस्तीवाडी लोक म्हणतात माय मेली माझी. कसल्याच्या मोठ्या बिमारीनं मला दिले वाटायचं का आपण बी शाळेत जावं. तसली ती शाळेच्या पोरीवानी टीनेच खावी आणि सुद्धा बोलावं. ईशाकडे भांडे घासायचे. चल जाते रात पहिली.
आपण तरी एकमेकाला आहोत, पण या भिंतीला तर कोणी नाही. तरी बी लय खंबीर आहे भिंती. तुला सांग का म्हणून हा ग जगात सगळ्यात मोठा गुरु असतो तो म्हणजे परिस्थिती. त्याच्या मोजेशी काय भेटतं ना, ते कधी कधी शाळामध्ये मी नाही भेटत. पण भिंती खरंच बोलली, तू जाईस माझं डोळं. तुला तुला नाही शिकायचं आहे, पोट आहे म्हणे. हा ग किती विसरत आलं तरी नाही ना बघणार. हा ग मी करीन तुझं सपन पूर्ण. बरं चल झोपवत रात वहिनी. म्हणे आज कंदील का पेटला? रात्री ना वाटतं आज संगीत पराभिषेक टाकले.
भानू, अरे कुठे गेला होता? केव्हापासून शोधत होतो आम्ही तुला. मनू पण घरी नव्हती. आणि ते 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 खोरे कशाचे रे? काय नाही. आता हापसून पाणी साचलं होतं ना, तेच काढायला गेलतो मी. आम्ही ना तुला गंमत सांगायला आलो होतो. गंमत? हो, गंमत. अरे यार, इतिहासाच्या घडगी सरांनी ना चोरीला रे. समाजसेवेच्या तासातली श्रमदानाची गंमत सांग ना. अरे, अशा हे समाजसेवेच्या तासात मॅडमने शाळा परिसर स्वच्छतेचा उपक्रम घेतला. अगोदर मॉनिटर म्हणून सोनीच्या हातात झाडू दिलं. त्या 2 मिनिटातच सगळा चेहरा धुळीने माखला होता. तुला सांगते, वादळची चपाती व्हायला. अरे तसं काहीच झालं नाही. अशा रीतीनेच पाण्याच्या टाकीकडे चालली होती. पण ते पाय घसरला. आता कुठे गेली रे तू? काय नाही, बसून कंटाळा आला ना. खालती गेली. दोनच्या दिवसात काय कशी केलं शाळेत? अरे पवार मॅडमने लय भारी होता शिकवली. इतकी छान की पूछो मत. सांग कोणती कविता होती? पिवळे तांब ऊन कोवळे पसरे चौघेला. मला माहिती, मी वाचली ती कविता आपल्या पुस्तकात. मला गाव दाखव ना. मला गाव दाखव. पिवळे तांब ऊन कोवळे पसरे चौघेला. ओढाने सोने वाटे वाहुया दूर. पहा पाखरे चढून होती झाडावर गोळा. कुठे उडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. कुठे उडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. कुठे उडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. सोनी? अरे बापरे, तिच्या आणि माझ्या सकाळी भांडण झालंय. ए, चल ना, इकडून ये. अरे लेकिन हुआ क्या? काय झालंय? म्हणजे काय झालंय सांग ना. मी सांगते ना काय झालंय ते. तुला काय सांगणार भिकारी? लेकिन सोनी, स्कूल का झगड़ा स्कूल में, त्याचा घराशी काय संबंध? म्हणून सांगले इथे शाळेत नाही, घरचं प्रकरण आहे. घरचा? हो, घरचं. या अंधाऱ्यामध्ये ना माझ्या पप्पांचं लॉकेट चोरलंय. काय? हो, विचारायला. पण म्हणून तुझ्या घरी कशाला आली होती? भांडे घासायला आली होती. काय? भांडे घासायला? म्हणे तू भांडे घासायला गेली होती इथं घरी? मी इथं घरी भांडे घासायला गेले. पण ते घरी नाही हे मला माहित नव्हतं. पण त्या आई पप्पाची शपथ घेऊन शेजारचे हे झाडं चोरलेलं मला माहित आहे म्हणे. तो अशी कधी निवडणार नाही ते. भांड्या, या बाईला सांग, जर यापर्यंत लागेल नाही केलं तर पोलिसात फिरल्या देणार नाही पप्पा. भानू, आम्हाला विश्वास आहे. म्हणून असे कधीच करणार नाही.
म्हणू तू भांडे कशाला का गेलीस तुम्ही भाई बहन भूके मरोगे पर चोरी कधीच करणार नाही लेकिन म्हणू मदतीसाठी आम्हाला काय सांगितलं हम पराये है क्या नाही तुम्हीच तर आहे ना आमच्या जगण्याची आशा पण खरंच झालं त्या चोरी नाही केली तेव्हा चप्पल त्या चोर नाही त्या चोरी नाही केली त्या चोर नाही त्या चोरी नाही केली वय म्हणे अगं आमच्या घरात तर चालतं पेटीचा आवाज म्हणे दोन चिंते माझ्या मनासाठी तुम्हाला